हेडलाइंस ब्रॉट यू बाय सुहाना मसाले स्क्रैच एंड विन ऑफर, जीतो हजारों इनाम। मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेच्या दिशेने बहुमताच्या आकड्यापासून काही जागा दूर, मुंबईत शिवसैनिकांच्या जल्लोषाला उधाण। शिवसेनेचा सूर्य तळपतच राहणार, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर भाजपला अवकात दाखवणाऱ्या शिवसेनेला मुंबईकरांनी चपराक दिली, तावडेंचा पलटवार। दिग्गजांचे विजय, दिग्गजांचे पराजय, सोमय्या घोसाळकरांचे वारसदार विजयी, तर राहुल शेवाळेंच्या पत्नींना पराभवाचा धक्का, आशिष शेलार यांचे बंधूही पराजित। मुंबईतल्या गुजराती बहुल भागातल्या मतदारांची भाजपला साथ, 42 पैकी 25 जागांवर भाजपला आघाडी, तर मराठी मतदारांची सेनेला साथ। काँग्रेस राष्ट्रवादीला मागे टाकत पुण्यात भाजपची मुसंडी, नाशकातही समाधानकारक यश, नागपुरातही भाजप आघाडीवर। आणि मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशकात काँग्रेस राष्ट्रवादीचं दिवाळं, मुंबईतही अंतर्गत गटबाजीचा फटका। दुपारचा 1 वाजतोय, कौल मराठी मनाचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मतमोजणी आता अंतिम टप्प्यात यायला लागलेली आहे आणि मोठमोठे धक्के बसताना देखील बघायला मिळतात। पुण्यामध्ये भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करते, संपूर्ण टॅली आपण जाणून घेऊया। सुरुवातीला मुंबईची टॅली आपण बघूयात। मुंबईमध्ये शिवसेना 91 जागी सध्या आघाडीवरती आहे, त्या पाठोपाठ अर्थातच भाजप 55 जागी, काँग्रेस आहे ती 20 जागांसह आघाडीवरती आहे, तर राष्ट्रवादी 6, मनसे 10 जागांवरती सध्या आघाडीवर आहे, तर इतर पक्ष आणि अपक्ष हे 7 जागांवरती आघाडीवरती असलेले बघायला मिळतात। आणि एकूण हे सगळं चित्र बघता आता आपण जो नाशिकचा पुण्याचा मुद्दा घेतला की भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करते, त्या मुद्द्याकडे जाऊयात, पण अगोदर काही महत्त्वाचे अपडेट्स बरेचसे अपडेट्स आहेत। महत्त्वाचे शहरं बघितले तर आता मुंबईचा विचार केला तर 56 जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत किंवा जिंकलेले आहेत आणि शिवसेनेने 90 पार केलेली आहे। 91 जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत किंवा विजयी आहेत। पुण्याचा निकाल थोडा हळू येत होता, मात्र आता पुण्यातही 50चा आकडा पार करताना दिसतंय भाजप। आणि नागपूरमध्ये एक वर्चस्व ज्याला म्हणतो आपण भाजपचं तसं दिसतं आहे। 44 जागी बीजेपीचे उमेदवार विजयी झालेले दिसतात आहे आणि 76चा मॅजिक फिगर आहे नागपूरमध्ये। त्यामुळे महत्त्वाच्या महानगरपालिकांचा विचार करता शिवसेना सध्या ठाणे आणि मुंबईमध्ये आघाडीवर आहे। पुणे, नागपूर या ठिकाणी मात्र भाजपचं वर्चस्व आहे। नागपूर अपेक्षित होतं, मुंबईमध्ये भाजप अपेक्षेपेक्षा कमी जाते, पण पुण्यामध्ये मात्र हा निश्चित धक्कादायक आहे, कारण पुण्यामध्ये भाजप पहिल्यांदाच महापौर पदाच्या जवळ जायचा विचार करत आहे। संजय काकडे यांचा मुलाखत आहे आता आपल्यासोबत, ज्यांनी एका प्रकारे शपथ घेतली होती की जर पुण्यात भाजपचा महापौर बसला नाही तर मी राजकारण सोडेन। बघूयात काय म्हणतायत ते। भारतीय जनता पक्षाने काही महिन्यांपूर्वी जेव्हा पुणे महापालिकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली तेव्हा खासदार संजय काकडे हे त्यामधील एक महत्त्वाचा मोहरा होते। पुणे भाजपची ही रणनीती आणि प्रचारही संजय काकडे यांच्या भोवतीच फिरत राहिला। संजय काकडेंना पुण्यामध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचेल याची एवढी खात्री होती की काल त्यांनी जर भाजप पुण्यात बहुमतापर्यंत पोहोचला नाही तर आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ अशी घोषणा केली होती। परंतु आता एकंदरीत चित्र पाहता, कल पाहता काकडेंना राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागणार नाही। काय म्हणताय नाना? मी आपल्याला कालच सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांची छबी व आमची टीम, भारतीय जनता पक्षाची टीम, ह्या दोघांनी मिळून एवढं काम केलं होतं, आम्हाला आमची पूर्ण टीमवरती विश्वास होता। म्हणून मी काल ती आपल्याला ठरवलं होतं की जर का माझ्या टीमने योग्य रीतीने काम केलं नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी पार पाडू शकलो नसतो तर मी नक्कीच निवृत्ती राजकारणाने येणार होतो आणि तशी वेळ मला पुणेकरांनी येऊन दिली नाहीये। मी त्याबद्दल मी पुणेकरांचा आभारी आहे आणि हा जो विजय आहे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे असं मी जाहीर करतो। तुम्ही खरं अर्थाने राजकारणात आल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये पहिल्याच जर भाजप पुण्यामध्ये सत्तेपर्यंत जात असेल तर ते खूपच मोठं यश मानावं लागेल। तुमच्या वैयक्तिक राजकीय जीवनाची सुरुवातच अशा प्रकारे एवढ्या मोठ्या यशाने होते। हो, माझी भारतीय जनता पक्षामध्ये ही पहिलीच निवडणूक होती आणि मी भारतीय जनता पक्षाचा पुरस्कृत खासदार आहे
आणि ही निवडणूक मी जातीने स्वतः पूर्ण पुणे शहरामध्ये फिरून तिकीट बसवण्यापासून ते आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो आणि त्या मार्गदर्शन आणि त्या कामाच्या पद्धतीमुळे व आमच्या खालील बॉटम लाईनची नेटवर्किंगमुळे हा आम्हाला विजय झालेला आहे आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे आणि अभिमान पण आहे की पुणे शहराने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि आम्हाला जे भरभरून मतदान केलेलं आहे त्याबद्दल पुणेकरांना नाराज होऊन देणार नाही. मागच्या 15 वर्षात जी काही रखडलेली कामं आहेत ती येणाऱ्या 5 वर्षात आम्ही सर्व पूर्ण करू. या विजयासाठी अनेक कारणं असतील की जसं काही तुम्ही म्हटलात की तुम्ही तिकीट वाटप व्यवस्थित केलं, त्याचबरोबर भाजपची प्रचार यंत्रणा राबलेली असेल, मुख्यमंत्र्यांची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असेल, या सगळ्या गोष्टी असतील ज्यांनी विजयाला हातभार लावला. परंतु कुठली महत्वाची गोष्ट ठरली की ज्यामुळे भाजप पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला, विजयापर्यंत पोहोचतोय? ह्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तिकीट वाटप हे आमचं इतक्या चांगलं, एक तुरळक 1-2 जागा वगळता, 1-2 पॅनल वगळता तिकीट वाटप मुख्यमंत्र्यांनी एवढं चांगलं केलं होतं आणि पुणे शहराला हे राष्ट्रवादीचे लोक राष्ट्रवादीला कंटाळून गेले होते लोक. त्याच काँग्रेसला त्याच राष्ट्रवादीला काही प्रगती दिसत नव्हती, काही कामं होत नव्हती राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं. अच्छा, तिकीट वाटपाबाबत तुम्ही म्हटलं, पण काही ठिकाणी नाराजी दिसून आली होती. भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर तिकीट फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस होता, मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं होतं. त्यानंतर अगदी मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत काही लोक त्या ठिकाणी येऊन बसले होते. मात्र मग या सगळ्यांची समजूत घालण्यामध्ये तुम्हाला यश आलं? काय नक्की केलं तुम्ही या सगळ्यांना, नाराजांना पुन्हा कामाला लावण्यासाठी? नाराजांना पूर्ण कामाला लावण्याकरता मुख्यमंत्री साहेबांनी मलाच सांगितलं होतं. मी सर्वांची समजूत घालून सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं काम केलं. कुठल्याही नाराज, तुरळक 1-2 नाराज सोडले तर कुठंही आमची नाराजी, जिथं नाराज होती तिथं सगळीकडे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा आत्ता लीडवर आहेत आणि मला खात्री आहे की कुठेही जिथं नाराजी जास्त झालेली आहे तिथं आम्ही नियोजनबद्ध तिकीट वाटप केलंय, मेरिट पाहून तिकीट वाटप केलं. त्यामुळे हे निकाल स्पष्ट दिसत आहेत आपल्याला. काही आमदारांची किंवा गिरीश बापट आणि तुमच्यामध्ये काही तिकीटावरून वाद वगैरे अशाही काही चर्चा झाल्या, परंतु निकालामध्ये मात्र हे काही परावर्तित होताना दिसलं नाही. अगदी तुम्ही एकत्र म्हणजे पुढे गेला तसंच दिसतं याच्यामध्ये. नाही, आमच्या तिकीट वाटपावरून वाद झालेलाच नव्हता कुठलाही आणि 8 आमदार किंवा बापट असतील किंवा मी असेल, आम्ही सर्वांनी लक्षपूर्वक देऊन मनापासून संपूर्ण कष्ट घेऊन ही निवडणूक लढली. त्याचाच परिणाम हा आहे की आमच्याकडे पुणे शहरात सर्व जागी आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. रेश्मा भोसले ज्या आहेत त्या तुमच्या विहीन आहेत, ज्या भाजप पुरस्कृत होत्या, राष्ट्रवादीमधून ऐनवेळी भाजपमध्ये आल्या, त्याही विजयी ठरलेल्या आहेत. विजयी झाल्यानंतर त्यांनी महापौर पदाची इच्छा व्यक्त केली आहे. नाही, पण त्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठ ठरवतात. हे वरिष्ठ ठरवतील काय करायचं त्याचा मी निर्णय घेऊ शकत नाही. हे मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवेच ठरवतील. आमदार अनिल भोसले यांची भाजप प्रवेश म्हणजे फक्त औपचारिकता राहिली असं म्हणायचं आपण? नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्याबद्दल मी काय बोलू शकत. बरं, भाजपचं पुणे महापालिकेसाठीचं विजन काय असेल? नक्की कोणत्या गोष्टींना प्राथमिकता तुम्ही द्याल? खरं तर हे खूप आपण म्हणजे लवकर बोलतो आहोत, परंतु काय नक्की अजेंडा असेल महापालिकेसाठी? महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 वर्षांमध्ये जी कामं रखडली, 24 तास पाण्याचं काम असेल, मेट्रोचं असेल, STP सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टचं असेल, झोपडपट्टी मुक्त असेल, ही जी महत्वाची, आणि रोड संपूर्ण रिंग रोड पासून इंटरनल रोड आणि झालेले जे ब्रिज खराब झालेत आमच्या आत्ता, जे खराब केलेत, नियोजन शून्य जे ब्रिज झालेत त्याच्यावरती काय पर्याय काढता येईल, आणि झोपडपट्टी मुक्त 24 तास पाणी, आणि पुणे शहरामधून आम्ही कचऱ्याचा प्रश्न पण मिटवणार आहे. संपूर्ण जे 15 वर्षात कामं डेव्हलपमेंट राहिली सर्व कामे आम्ही ह्या 5 वर्षात कम्प्लीट करूनच समोर जाऊ. त्याच्यामुळे पुण्यामध्ये संजय काकडे ते महापौर पदासाठी निवड पण त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे. कोण लोक असतील, अनेक वर्ष पुण्याचं राजकारण जे बघतात त्यांना संजय काकडे आणि भाजप हे समीकरणच आत्ता आलेलं कधी पटलं नाही की हे कसं काय होऊ शकतं, पण तरी सुद्धा पुणेकरांना हा प्रश्न पडलेला दिसत नाही. धनंजय, काय झालंय, काकडेंचा आता नुकता शिरकाव झालेला आहे भाजपमध्ये आणि आल्यानंतर त्यांनी पूर्ण भाजप आपल्या ताब्यात घेण्याचा आता प्रयत्न चालू केलेला आहे. बापट आणि त्यांच्यामध्ये हीच मोठी रिफ्ट आहे. तिकीट बसवताना त्यांच्या दोघांमध्ये प्रचंड अहमिका होती. काही तिकीटं अशी बसवली गेली की तिथं यांनी काकडेंनी विरोध केला होता, पण ती बापटांनी बसायला लावली. काही बापटाची तिकीटं तिथे काकडेंनी विरोध केला होता आणि हे सगळं समोर चित्र सगळ्यांना दिसलंच आहे त्याच्यामध्ये. आणि आता काकडेंचं असं म्हणणं आहे की माझी 60 तिकीटं बसलीत आणि बापट साहेबांची फक्त 15 तिकीटं बसलेली आहेत, त्यामुळे इथं हा जो विजय असेल तो माझाच असणार आहे आणि माझं इथं शक्ती जास्त असणार आहे. दुसरा मुद्दा, आता 50 जागांवरती आघाडी त्यांना मिळालेली दिसतंय आणि तो भाजप दृष्टीने खूप मोठा दिलासा आहे. ही खरं परिवर्तनाची एक
एक वाटचाल दिसते तिथे आणि त्यांना कदाचित भाजपला शिवसेनेची थोडी गरज घ्यावी लागेल असं दिसतंय. लोकसभा आणि विधानसभेमध्ये पुणेकरांनी भरभरून मतं दिली होती. जेवढी मतं भाजपच्या खासदाराला पडतात तेवढ्या मतांनी ते निवडून आले होते आणि तोच काहीसा ट्रेंड आता आपल्याला इथे पाहायला मिळतो. एक महत्वाची बातमी येते आहे मुंबईतनं दादरमधून शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते दादरमध्ये सेना भवनासमोर एकत्र आलेले आहेत, समोर आलेले आहेत, आमने सामने आलेले आहेत. वातावरण जरा तणावपूर्ण बनलेलं आहे अशी ही थेट दृश्य आपण पाहतोय. सेना भवन बाहेरची आहेत दादर मधली. भाजपने मोठी ताकद सेनेविरुद्ध लावलेली होती. सेना आणि भाजपचं युद्ध पराकोटीचं झालेलं होतं. केवळ शब्दांपुरतं मर्यादित राहिलेलं नव्हतं. काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तयार झाली होती आणि तेच चित्र आपण लगेच बघतो आहोत. ही थेट दादरची दृश्य आहेत सेना भवना बाहेरची. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी तिथेच आहेत. इथे शिवसेनेच्या काय नाव तिथं उमेदवार निवडून आल्या म्हणून आम्ही ढोल वाजवत आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचे चांगले प्रतिनिधी निवडून आले आहेत. मॅडम मी ह्या बिल्डिंग मध्ये राहतो, ही मुलं सगळे इथे राहतात. हे लोक काल आलेत, आम्ही इथे नाही वाजवणार तर कुठे वाजवणार? असं कसं बोलतात पोलीस वाजवायचे नाही? विजयोत्सव आहे का भाजपाच्या विरोधात? विजयोत्सव आहे आम्ही भाजपाच्या विरोधात नाही, आमचा विजय आहे शिवसेनेचा. त्यासाठी आम्ही जल्लोष करतोय. बस आमचा जल्लोष आम्ही त्या लोकांनी वाजवलं तेव्हा तुम्ही रोखलं काय पोलिसांनी? तुम्हाला पोलिसांनी अडवलं? त्यांना पोलिसांनी अडवलं आम्हाला. आम्हाला गेलं इथं वाजवायचं नाही, बाहेर जाऊन वाजवा. आम्ही गल्लीत राहतो, आम्ही कुठे वाजवायचं? आपण पाहू शकत असाल शिवसैनिक भाजपाच्या कार्यालयाच्या गल्लीत आले, त्यांनी ते ढोल वाजवले. कुठेतरी पोलिसांनी त्यांना अडवलं तरी अजूनही आपण पाहू शकत असाल हे सेलिब्रेशन सुरूच आहे. आणि शिवसैनिकांचं म्हणणं आम्ही याच गल्लीत राहतो, पोलिसांनी जर भाजपाला अडवलं नाही तर शिवसेनेला का अडवत आहे? रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई. त्याच्यामुळे शिवसैनिक पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या रंगामध्ये आलेले दिसत आहेत की भाजपचं कार्यालय त्याच्या समोरच जाऊन ते वाजवतायत ढोल आणि ताशे. आता हा विजयोत्सव जास्त पाहायला मिळणार मुंबईमध्ये शिवसेनेचा आणि त्यातही भाजपच्या गटांमध्ये तर जास्तच. नक्कीच. आणि ते त्याचं चित्रच आपण बघितलं की आणि हे सरळ आहे की म्हणजे एवढा जर विजय जर 93 जागांवर आघाडीवर आहे आणि पक्षाला आनंद होणं आणि ते त्याचं सेलिब्रेट करणं हे साहजिक आहे. आणि आता एक संधी मिळालेली आहे की जो पक्ष आपल्याला आव्हान देत होता त्याला त्याची जागा दाखवून देण्याची. आणि मला नाही वाटत की कुठलाही राजकीय पक्ष आपल्याला विजय मिळाल्यावर अशी संधी सोडेल. आणि पुढे सेना आपल्या पुन्हा एकदा मूळ रंगामध्ये आलेली पाहायला मिळते. आपण पुण्याविषयी बोलत होतो अगोदर. विशेषतः पुण्यामध्ये भाजपवर खूप टीका झाली होती की ज्या प्रकारची प्रतिमा या पक्षाची आहे त्यानुसार पण राष्ट्रवादीतनं घेतले, अनेक जण गुन्हेगारी बॅकग्राऊंड असलेले सुद्धा घेतले होते आणि त्याचा पुणेकर धडा शिकवतील असे बरेच जण म्हणत होते. पुणेकरांना ते फार मुद्दे पडलेले दिसत नाहीये ज्या प्रकारे त्यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकलंय. नाही, मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला उमेदवार निवडताना त्यांची तारांबळ उडाली ही गोष्ट खरी आहे. परंतु गेले अनेक वर्ष महापालिकेचा कारभार राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आघाडीच्या ताब्यात होता. त्यातून काही नागरी प्रश्न निर्माण झाले. जसं मगाशी संजय काकडेंनी उल्लेख केला की चुकीचे बांधलेले पूल किंवा वाहतुकीची समस्या हे प्रश्न सुटलेले नाही आहेत. पण नागरी कारभार पूर्ण फालतू झाला किंवा निष्क्रिय झाला अशा स्वरूपाची काही परिस्थिती नव्हती. तथापि मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची गमकं शरद पवारांनी पुण्याच्या राजकारणात शिकवली तर त्यातलं एक महत्त्वाचं गमक आहे इलेक्टिव्ह मेरिट. तर त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री, खासदार काकडे आणि पालकमंत्री यांनी विचार केला असून त्यातून ती तिकीट देऊन त्यांनी ती सगळ्या पद्धतीची मांडणी आणि एकूण सगळी बांधणी केली असावी त्याचा तो परिणाम दिसतोय. पण मला दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे पिंपरीमध्ये आपल्याला लक्षात येईल की पिंपरीमध्ये देखील राष्ट्रवादीमधनं अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये गेले पण पिंपरीमध्ये आता फरक दिसत नाहीये. पिंपरीमध्ये राष्ट्रवादी आघाडीवरती आहे. अगदी शेजारी शेजारी दोन शहर आहेत. एका ठिकाणी वेगळा परिणाम, दुसऱ्या ठिकाणी दुसरा परिणाम. येतो मी सर तुमच्याकडे. मुंबईमध्ये उपनगरांमधली चित्र आहेत ना त्याबद्दलची मोठी बातमी खरं तर हाती येते. उपनगरांमध्ये संमिश्र चित्र जरा बघायला मिळते. चारकोपमध्ये जसं भाजपला 6 पैकी 5 जागांवरती मोठी आघाडी मिळाली आहे. कांदिवलीत 8 पैकी 7 जागी इथे बरं यश मिळालेलं बघायला मिळतं. मात्र मालाडमध्ये 8 पैकी 4 जागांवरती काँग्रेसची सरशी झाल्याचं चित्र बघायला मिळतं. तिकडे चारकोपमध्ये देखील तसंच काहीसं चित्र आहे. कांदिवलीत 8 पैकी 7 जागी हा भाजपचा झेंडा फडकतोय असं चित्र बघायला मिळतं सध्या. बरोबर. उपनगरांमध्ये जिथं भाजपची त्यांना फायदा होईल असं वाटत होतं नेमकं तेच झालेलं पाहायला मिळतंय. पण आता आपण जाऊयात शिवसेना भवनाकडे. गणेश ठाकूर तिथं आहेत आणि तिथं जल्लोष कसा सुरू आहे गणेश ठाकूर सांगतायत. परिसरामध्ये मनसेला पराभूत करून शिवसेना
शिवसेनेनं त्यांचा गड पुन्हा काबीज केलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहू शकतो. दादर परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाल उडवत महिला कार्यकर्ता असो किंवा पुरुष कार्यकर्ता सर्व जे आहेत त्यांचा उत्साह त्यांचा आनंद अशा तऱ्हेने व्यक्त करतायत. हा उत्साह आहे शिवसेनेच्या विजयाचा. काँग्रेस मुक्त धारावी त्यांनी केली आणि मनसेकडनं 2012 मध्ये जी 7 जागा जिंकल्या होत्या त्या पुन्हा त्यांच्याकडनं घेतल्या आहेत. याचा आनंद इथं करताना हे सगळे शिवसैनिक आहेत. काय म्हणाल, किती आनंद आहे? प्रचंड आनंद आहे. आनंद पुन्हा कधी होणार नाही आणि आता बीजेपीला जागा दाखवायची आहे. काय महिला आहेत, काय म्हणाल, काय म्हणाल? बाळासाहेबांचं स्वप्न दादरमधलं पुरं झालं. बाळासाहेबांची पुण्याई आहे, बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाला उद्धव ठाकरेंच्या मेहनतीनं शिवसेनेनं दादर माहिम या परिसरामध्ये विजय जो आहे त्यांना मिळाला आहे. त्याचबरोबर काँग्रेस गड होता धारावी, तिथंही त्यांना धारावीमध्ये काँग्रेस धारावी करून दाखवली आहे आणि शिवसेनेचा प्रपोजल फडकवलेला आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. उमेदवारांच्या विजयाचा जो उत्साह आहे तो साजरा करतो. कॅमेरामॅन आनंद शंकरसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. त्याच्यामुळं प्रत्येक शिवसैनिकाच्या प्रतिक्रिया आता येत आहेत. बाळासाहेबांचं नाव आवर्जून येत आहे. अजूनही बाळासाहेबांसाठीच ते लढत आहेत मुंबईच्या रस्त्यांवर, असं चित्र अजूनही कायम आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व या विजयातनं कसं बघायचं किंवा बाळासाहेबांच्या तुलनेमध्ये देवेंद्र फडणवीसांचा शब्द अजिबातच मुंबईनं झिडकारून दिला. मला वाटतं की बाळासाहेबांच्या करिश्म्याचं गारूड जरी अजून मुंबईच्या मराठी माणसावर असलं तरी उद्धव ठाकरे यांचं नियोजन विशेषतः म्हणजे 2002 नंतरच्या सगळ्या महापालिका निवडणुका ह्या प्रामुख्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या आहे. बाळासाहेबांच्या हयातीत सुद्धा त्यांचं एक संघटन कौशल्य त्या बाबतीत त्यांचं म्हणजे त्यांचा फुल मार्क देणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्यासारखा करिश्मा नसेल परंतु तो करिश्मा वेगळ्या अर्थाने. मी येतो सर तुमच्याकडे. संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते पत्रकार परिषद घेत आहेत. काय म्हणतात संजय निरुपम, आपण त्यांच्याकडे जाऊयात. कैंपेन जैसे चलना चाहिए अच्छे ढंग से चलाया. कई पार्टी के अंदर लोग थे जो कैंपेन बिगाड़ने में लगे थे, फिर भी एक अपने स्तर पर जो प्रयास होता है किया. आज जो फैसला जनता का है उसको हम स्वीकार कर रहे हैं. जो जीते हैं उनको मैं बधाई दूंगा. इन नतीजों की आप किसको जिम्मेदार मानते हैं? कौन है? सबसे पहले तो मैं जिम्मेदार हूं क्योंकि मैं मुंबई अध्यक्ष हूं और इसलिए मैंने ऑफर कर दिया है कि मैं रिजाइन कर रहा हूं. लेकिन बहुत सारे लोग कांग्रेस पार्टी के कई बड़े बड़े नेता, उन लोगों ने जो पूरे कैंपेन में एक निगेटिविटी तैयार की उसका भी इंपैक्ट पड़ा, उसका बड़ा इंपैक्ट पड़ा. कई जगह पे लोग नाराज थे कि क्या चल रहा है पार्टी में. उनको कहने का जो मैं तो खुद ही मान रहा हूं. ऐसा कह सकते हैं. देखिए 2 साल से मुंबई अध्यक्ष के तौर पर मैं काम कर रहा हूं और मैंने अपनी मेहनत में कोई कमी नहीं छोड़ी. हां, इस पूरे प्रचार के दरमियान रिसोर्सेस कम थे, इसको भी मैं स्वीकार कर रहा हूं. राणे साहब जैसे नेता अगर कहते हैं मैं जवाबदार हूं, ठीक है, मैं मान रहा हूं. लेकिन राणे साहब ने खुद बहुत सारी सीटें ली थी. कम से कम उन सीटों पे कैंपेन अच्छा करके सीटों को निकाल के देते. उनने जितनी सीटें ली थी कोई सीट नहीं आती हुई दिख रही है. नासिक तो हमारा नहीं था गढ़, सोलापुर में जीते हैं. क्या ठीक है, जीते हैं तो बधाई. संजय जी, आपने अभी कहा कि आपने इस्तीफा ऑफर किया है, उस बारे में बताइए किसने ऑफर किया है और क्या आपको लिखा है? निश्चित तौर पर जो हमारे पार्टी के शीर्ष नेतृत्व हैं उनके सामने कल ही मैंने भेज दिया था कि अगर ऐसी परिस्थिति आती है तो मैं हटने को तैयार हूं, मैं रिजाइन कर रहा हूं और जो फैसला पार्टी का होगा वो स्वीकार रहेगा. संजय जी, एक सवाल ये भी है कि इन चुनाव में जो ओवैसी बंधुओं की पार्टी है या एमआईएम जो है वो पहली बार यहाँ मैदान में उतरी और जो कांग्रेस का एक वोट रहा है अल्पसंख्यक वोटों का उसमें भी उसने ट्रेन लगाई. क्या बहुत ज्यादा तो नहीं दिख रहा, बहुत ज्यादा नहीं दिख रहा. नहीं, खास करके दक्षिण मुंबई के जो मुस्लिम बहुल इलाके हैं वहां पर जो हमें खबर मिली है वहां पर नहीं, वहां पे इनका अमीन पटेल की जो 3 सीटें हैं, 3 सीटें आई हैं. मेरे ख्याल से निकम की बेटी जीत गई हैं जहां एमआईएम का बहुत स्ट्रांग कैंडिडेट हुआ करता था. तो एमआईएम का इतना प्रभाव नहीं था. हां, कुछ जगह पे कांग्रेस के वोट उन्होंने स्प्लिट किया है लेकिन मेजरली नहीं कर पाए, ये दिख रहा है. ऐसी क्या वजह रही थी जो
तमाम बड़े नेता, हाँ। गुरदास कामत हो, कृपा शंकर सिंह हो, आरिफ नसीम खान हो, नारायण नानी की बात में उनके अपने खिलाफ बोल रहे, ये क्यों ऐसा हुआ कि आप ये तमाम नेता आपके साथ नहीं चल सके? क्या कारण मानते हैं आप? शायद सबकी ये इच्छा थी कि कांग्रेस पार्टी हारे। शायद सब ये चाह रहे थे कि संजय निरुपम हारे, लेकिन संजय निरुपम को हराने के चक्कर में वो पार्टी को हराने में लग गए थे, ऐसा दिख रहा है। एक अकेला व्यक्ति पूरे मुंबई को तो नहीं जिता सकता। एक अकेला व्यक्ति, मेरे जैसा व्यक्ति पूरे मुंबई में कैंपेन में मैं लगा रहा, दौड़ता रहा, भागता रहा। शुरू में लोगों ने कहा कि हम कैंपेन नहीं करेंगे, ठीक है साहब। फिर दिल्ली से लोग आए, दिल्ली के लोगों ने बताया। दिल्ली वाले लोग नेता आते थे, उनसे मिलने भी नहीं जाते थे लोग, उनसे भी नहीं मिलते थे। सवाल सिर्फ मेरा नहीं है, जो दिल्ली से एआईसीसी के ऑब्जर्वर आ रहे हैं उनसे भी आप नहीं मिल रहे हैं, उनसे ही बात नहीं कर रहे हैं। अगर संजय निरुपम कुछ गलत कर रहा है तो आइए टेबल पर बैठ के चर्चा करिए। हाँ, मैं नहीं सुन रहा हूं तो दिल्ली में बताइए नेताओं को। आप सीधे चले जा रहे हैं मीडिया में, ये सब गलत है ना। इसकी वजह से पार्टी के ऊपर बुरा असर पड़ा। बोला तो समझाया मैंने ना कि जिस नेता को भी मुझसे ऐतराज था, उन हर नेता को अप्रोच किया गया, हर नेता को मान सम्मान दिया गया, हर नेता के जो रिकमेंडेशंस थे उनको इज्जत दी गई। पूरे सीटों के डिस्ट्रीब्यूशन में 4 या 5% सीटों पे मैंने अपनी तरफ से कुछ फेरबदल किया। जहां मुझे लगा कि ये कैंडिडेट गलत हो रहा है, सही देना चाहिए। सभी जिले की कमेटी थी, उन लोगों ने नाम तय किया। मैं समझता हूं साउथ मुंबई, नॉर्थ सेंट्रल, नॉर्थ ईस्ट, साउथ सेंट्रल, यहां तक कि नॉर्थ वेस्ट, इन तमाम जिलों में उन जिले के जो नेता हैं उन लोगों ने ही नाम दिए। अब उनकी जवाबदारी भी बनती है कि वो अपने उम्मीदवारों के लिए बढ़िया से मेहनत करें। एक दो जगह मैंने बदलाव किया कि मुझे लगा कि यहां पर जो नाम आ रहे हैं वो शायद उतने अच्छे नाम नहीं है। बोलिए। ऐसा हो सकता था कि चुनाव के पहले, जैसे कि आपको कुछ पार्टियों ने गठबंधन का भी ऑफर किया था, जैसे एनसीपी ने, अगर उनके साथ गठबंधन किया होता तो शायद कुछ नतीजे। अब इस तरह की बातें आएंगी, इस तरह के सुझाव भी आएंगे, क्योंकि हार के बहुत सारे कारण ढूंढे जाते हैं। जीत का सेहरा आदमी खुद अपने ऊपर ले लेता है। एनसीपी या समाजवादी पार्टी से अलायंस हो, इस राय, इस विचार का कोई भी नेता मुंबई में नहीं था। जो मुंबई के एमएलए, एमपी करके जो लीडरशिप होती है, सबने प्रारंभ में ही कहा कि नहीं करना चाहिए। और मैं भी चाहता था, सच पूछे तो मेरी भी इच्छा थी कि अकेले उतरना चाहिए, क्योंकि लोकल बॉडी चुनाव में पार्टियों को अकेले दम पे लड़ना चाहिए ताकि हर वार्ड में पार्टी की एक्टिविटी चले। दूसरा मुद्दा जो है वो बड़ा इशू था कि पार्टी के अंदर गठबंधन हो। पहले पार्टी के अंदर का ही गठबंधन खराब था। पार्टी के अंदर में सब लोग बैठ के काम करने को तैयार नहीं थे। और ऐसा पहली बार नहीं हुआ। जब जब कॉर्पोरेशन चुनाव आता है तो मुंबई के कुछ नेता हैं, वो जानबूझ के विवाद पैदा करते हैं और पार्टी में इनफाइटिंग है, इंटरनल डिस्प्यूट है, ये लोगों के बीच जाने देते हैं। मैं आज अध्यक्ष हूं, इससे पहले और भी लोग अध्यक्ष थे, उनके जमाने में भी यही हुआ, चाहे मुरली भाई हो या कृपा शंकर जी हो, आज मैं हूं। तो हम तीनों गलत हैं और जो विवाद करने वाले लोग हैं वही एक सही है। इसको इस विषय के ऊपर पार्टी को ध्यान देना पड़ेगा। अगर पार्टी के जो हमारे शीर्ष नेतृत्व हैं वो इस तरह से इनडिसिप्लिन लीडरों को, जो अखबारों में खुलेआम बयान देते हैं पार्टी के नेताओं के खिलाफ, जो ट्विटर पे ट्वीट करते हैं पार्टी के नेताओं के खिलाफ, ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई होनी चाहिए। अगर कार्रवाई नहीं हुई, अनुशासनात्मक कार्रवाई नहीं हुई, तो पार्टी का हाल बहुत खराब होगा। एक अकेला मेहनत करने से कोई पार्टी नहीं जीतता। मैं 2 साल से मैं क्या कर रहा हूं आप लोगों से ज्यादा कोई नहीं जानता। रस्ते पे उतरकर धरना प्रदर्शन, लोगों के बीच जाना, ज्यादा से ज्यादा मीटिंग करना, ज्यादा से ज्यादा लोगों से संपर्क रखना। बावजूद इसके जैसे ही चुनाव आते हैं 2-3 महीने पहले से ही एक माहौल को विषाक्त किया गया। संजय निरुपम ठीक नहीं है तो कैसे ठीक करूं बताइए भाई। कोई बैठने को तैयार नहीं, पार्टी के कार्यक्रमों में आने को तैयार नहीं, पार्टी के मोर्चा प्रदर्शन में, एजुटेशन में हिस्सा लेने के लिए तैयार नहीं। तब जब लोग पार्टी से अपने आप को बड़ा समझने लगते हैं तो पार्टी का नुकसान होता है। और इस बार मुंबई में सिर्फ मैंने नहीं, पूरे दिल्ली के लोगों ने भी महसूस किया है कि कुछ नेता हैं जो अपने आप को पार्टी से ऊपर समझने लगे और उनकी वजह से पार्टी को बहुत भारी नुकसान हुआ। और अगर ये नहीं सुधरे तो और भी नुकसान हो सकता है।
ठीक है हाँ नाही वन मयुरेश घडलेली आहे की मुंबईच्या अध्यक्षपदाचा काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे संजय निरुपम यांनी आणि अंतर्गत जी गटबाजी होती त्यावरती देखील पुन्हा एकदा संजय निरुपम यांनी भाष्य केलेलं आहे आणि पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचं म्हणत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे हा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. मयुरेश, खरं तर 2012 मध्ये सेकंड हायेस्ट पार्टी होती काँग्रेस आणि 52 जागा आणि आता 22 जागांवरती घुटमळती आहे. या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं आहे संजय राऊतांच्या राजीनाम्यावर, पण एक छोटासा ब्रेक घेऊयात अगोदर. ब्रेक नंतर लगेच परत येतो आहोत. कौल मराठी मनाचा, कुठेही जाऊ नका, फक्त एबीपी माझा पाहता.